हॅलो स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण थर्ड स्टँडर्ड सब्जेक्ट EVS मधील आपला 12 नंबरचा जो लेसन आहे आवर नीड फॉर फूड म्हणजेच आपली अन्नाची गरज यामधील जो आपल्याला राहिलेला जो पार्ट आहे तो आपण काय करणार आहोत आज पाहणार आहोत. पेज नंबर 71. तर पहा, यूज युअर ब्रेन पॉवर. आता जोरा डोके चालवा. वाय डू फार्मर्स सेट अप अ स्केर crow and use slingshoots when the crops in their field are ready for हार्वेस्टिंग. आता पहा, जर पिके तयार झाली की गोफणी का चालवावे लागतात किंवा जे बुजगावणी का उभी करून ठेवावी लागते कुठं शेतामध्ये. तर का उभी करून ठेवावी लागते की शेतामध्ये पहा जे पीक आहेत ते जे पिकामध्ये काय होऊ लागते दाणे भरू लागतात आणि ते दाणे खाण्यासाठी आजूबाजूचे काय होतात पक्षी येतात. मग ते दाणे खाऊ नये म्हणून त्यामुळे काय केलं जातं त्या शेतामध्ये गोफणी ते शेतकरी जो आहे तो काय करतो तो गोफणी त्यांना चालवाव्या लागतात किंवा ती बुजगावणी आहे ती बुजगावणी उभी करून ठेवावी लागतात किंवा ती बुजगावणी पाहिल्याच्या नंतर तिथे काय होतात पक्षी येत नाही आणि ते काय करत नाही तर त्या धान्याची नासाडी करत नाहीत किंवा ते धान्यामधील ते दाणे जे आहेत ते खात नाहीत. वी सी मॅनी डिफरन्सेस इन व्हॉट बर्ड्स ईट टू मॅनी बर्ड्स ईट ग्रेन. आता पहा, आपल्याला पक्ष्यांच्या खाण्यातही काय होते विविधता दिसून येते. आता अनेक पक्षी काय करतात धान्याचे कण खातात. फार्मर्स ग्रो अ व्हरायटी ऑफ सिरियल्स अँड पल्सेस इन दिअर फील्ड्स. आता पहा, जे शेतकरी आहेत आपल्या शेतामध्ये काय धान्य किंवा कडधान्य अशी विविध पिके काय करतात ते पिकवतात. ॲज द क्रॉप बिकम्स रेडी फॉर हार्वेस्टिंग द इयर्स बिकम फुल ऑफ ग्रेन्स. आणि पिके तयार झाली की बाद त्यामध्ये काय होतात दाणे भरू लागतात. बर्ड्स इन द सराउंडिंग्स कम इन फ्लॉक्स टू फीड ऑन देम. म्हणजे पहा, ते दाणे भरू लागले की मग ते दाणे खाण्यासाठी आजूबाजूचे काय होतात पक्षी येतात. They can destroy the crop. What is done to prevent such destruction? आता पहा, मग त्यातून काय होते पिकांची नासाडी सुद्धा होते आणि अशी नासाडी टाळण्यासाठी ते काय करतात ते आपण पाहूयात. आता पहा, आणि मग ती तशी नासाडी त्यांची जी पिकामधली जी नासाडी आहे मग ती नासाडी टाळण्यासाठी मग ते काय करतात शेतामध्ये आपण पाहिलं ते बुजगावणे लावतात किंवा मग काय करतात ते गोफणी पण काय करतात शेतामध्ये चालवतात की जे पक्षी जे आहे ते पक्षी येऊन ते जे दाणे आहे ते दाणे खाऊन त्याची नासाडी करू नये म्हणून त्यासाठी काय करतात ती नासाडी टाळण्यासाठी जे शेतकरी आहे ते शेतामध्ये काय करतात गोफण चालवतात. ती गोफण जे आहे ती गोफणी चालवतात किंवा मग काय करतात बुजगावणी शेतामध्ये उभे करतात. It is easily possible for birds to find grains in areas where people live. That is why some birds live in such areas. आता पहा, माणसांच्या वस्ती धान्याचे कण मिळवणे पक्ष्यांना काय होते सोपे जाते. त्यामुळे काही पक्षी काय करतात मग त्या माणसाच्या वस्तीजवळच राहणे काय करतात पसंत करतात. मग त्यांना जे खाण्यासाठी अन्न म्हणजे लागते ते अन्न काय होतं त्यांना शोधणं काय होते सोपे जाते कुठं ते माणसांच्या वस्तीजवळ म्हणून ते काय करतात त्या वस्तीजवळच राहणे काय करतात काही पक्षी पसंत करतात. अदर बर्ड्स फीड ऑन अदर काइंड्स ऑफ फूड. आता पहा, वेगवेगळे पक्षी इतरही काही पदार्थ खातात. हेन्स ईट वर्म्स. क्रोज ईट द फ्लेश ऑफ डेड ॲनिमल्स. सम बर्ड्स ईट द फ्रूट्स ऑफ ट्रीज. आता पहा, कोंबड्या काय करतात किडे खातात आणि त्यानंतर पहा कावळे जे क्रो जे आहेत कावळे ते काय खातात मेलेल्या जनावरांचे मांस खातात. तर काही पक्षी झाडांची फळे खातात. वी सी मॅनी स्मॉल ॲनिमल्स अराउंड अस. व्हॉट डू दे फीड अपॉन. आता पहा, अनेक छोटे छोटे प्राणी काय खात असतील बरं. याहीपेक्षा काही छोटे छोटे जे प्राणी आहेत ते प्राणी काय खात असतील ते आपण पाहूयात. आता पहा, बेड बग्स शक पीपल्स ब्लड. आता पहा, जे ढेकून जे आहे ते काय करतात माणसाचे रक्त काय करतात शोषून घेतात. त्याचे रक्त शोषण करतात कोणाचे माणसाचे. थिक सक द ब्लड ऑफ काऊज अँड बफेलोस. आता तर पहा, काही जे गोचिड जे असतात ते पण काय करतात गोठ्यातील जे जनावरांचे रक्त काय करतात ते शोषून घेतात. हाऊस लिझार्ड्स अँड कॅमिलॉन्स ईट इन्सेक्ट. आता पहा, पाली आणि सरडे जे काय करतात ते किडे खातात. कॅटरपिलर अँड सम इन्सेक्ट निबल अँड ईट द लिव्स ऑफ प्लॅन्ट्स. आता पहा, त्यानंतर सुरवंट. कॅटरपिलर म्हणजे काय सुरवंट आणि काही कीटक जे आहेत ते काय करतात झाडाझुडपांची पाने खुरतडून काय करतात ते खातात. बटरफ्लायज फीड अपॉन द नेक्टर दे फाइंड इन फ्लावर्स. आता पहा, त्यानंतर बटरफ्लाय जे आहेत फुलपाखरे जे आहेत ते काय करतात फुलामधील रस शोषून आपली काय करतात ते भूक भागवतात. इथं पहा, हे काय बेड बग्स आहे. त्यानंतर एक कॅटरपिलर आहे. हे हाऊस लिझार्ड आहे म्हणजे पाल आहे ते काय करते घरातील जे किडे खातात. आणि इथं हे जे आहे फुलपाखरू बटरफ्लाय जे आहे ते काय करतात फुलामधील रस शोषून काय करतात ते आपली भूक भागवतात. त्यानंतर पहा, ॲनिमल्स ईट द फूड दे फाइंड इन
नेचर हाऊ एव्हर दे हॅव टू वंडर फ्रॉम प्लेस टू प्लेस इन सर्च ऑफ फूड. आता पहा, प्राणी जे आहे ते परिसरात तयार होणारे आपले अन्न खातात. जे आयते अन्न आहे ते काय करतात, ते खातात, पण त्यांना अन्नाच्या शोधात फिरावे लागते. ते काय, जे प्राणी आहेत ते परिसरात जे तयार होतं ते आयतेच अन्न काय करतात, ते खातात, पण त्यांना अन्नाच्या शोधात काय व्हावं लागते, इकडून तिकडून फिरावे लागते. नेक्स्ट पहा आता, डू यू नो. आता पहा, तुम्हाला माहीत आहे का, देअर आर मॅनी टाईप्स ऑफ मॉस्किटोज, मोस्ट ऑफ देम सक द सॅप फ्रॉम द प्लॅन्ट्स, ओनली अ फ्यू टाईप्स ऑफ मॉस्किटोज सक अवर ब्लड. आता पहा, डासांचे अनेक प्रकार असतात. बहुसंख्य जे प्रकारचे डास असतात ते काय करतात, वनस्पतीमधील रसांचे शोषण करतात. तर फारच थोड्या प्रकारचे जे डास असतात ते काय करतात, आपले ब्लड म्हणजे रक्त काय करतात, शोषून घेतात. त्यानंतर नेक्स्ट पेजवरती पाहूयात आपण, द फूड ऑफ प्लॅन्ट्स. आता पहा, वनस्पतीचे अन्न पाहूयात आपण. प्राण्यांची पाहिले, आता आपण वनस्पतीचे पाहूया. तिथं पहा, आता वनस्पतीचे प्लॅन्ट्स मेक देअर ओन फूड. आता वनस्पती पहा, वनस्पती जे आहे ते वनस्पती स्वतःचे अन्न काय करतात, स्वतःच तयार करतात. ते पाहूयात आपण आता. प्लॅन्ट्स टू नीड फूड. आता पहा, वनस्पतींना सुद्धा अन्नाची गरज असते. बट दे कॅन नॉट मूव्ह फ्रॉम प्लेस टू प्लेस इन सर्च ऑफ फूड. आता पहा, त्यांना अन्नाची गरज असते, पण अन्नाच्या शोधात वनस्पती इकडे तिकडे फिरू शकतात का, नाही. देन फ्रॉम वेअर डू यू थिंक दे गेट देअर फूड. मग आता ते इकडून तिकडून तर फिरू शकत नाही, मग त्यांना अन्न कुठून मिळत असेल बरं, ते आपण पाहूयात. द रूट्स ऑफ प्लॅन्ट्स ॲब्झॉर्ब वॉटर फ्रॉम द सॉईल. आता पहा, जे वनस्पती आहे ते स्वतःचे अन्न काय करतात, स्वतःच तयार करू शकतात. आता ते वनस्पतीचे मुळे कुठे येतात पहा, ते जमिनीतून काय करतात, ते पाणी शोषून घेतात. सम सबस्टन्सेस फ्रॉम द सॉईल आर डिझॉल्व्ड इन धिस वॉटर. धिस वॉटर रिचेस द लिव्स ऑफ द प्लॅन्ट्स. आता पहा, ते जे त्यांची जी मुळे आहेत ते काय करतात, जमिनीतून पाणी शोषून घेतात, आणि या पाण्यात जमिनीतील काही पदार्थ काय असतात, विरघळलेले असतात. मग हे पाणी वनस्पतीच्या पानापर्यंत काय होते, पोहोचते. ते जे पाणी आहे जमिनीतलं, त्या पाण्यातच काय असतात, काही पदार्थ विरघळलेले असतात. मग तेच पाणी काय होतं, वनस्पतीच्या पानापर्यंत काय होतं, पोहोचते. देअर आर मॅनी टिनी पोर्स ऑर ओपनिंग ऑन द सरफेस ऑफ लिव्स. आता पहा, पानावर काय असतात बा, अनेक छोटी छोटी छिद्रे असतात. ती कशी असतात पहा, दे आर सो टिनी दॅट वी कॅन नॉट सी देम विथ अवर आईज. आणि ते कसे असतात पहा, खूप लहान असतात, आपल्या डोळ्याने ते आपल्याला दिसतही नाहीत. एअर इंटर्स द लिव्स थ्रू दिस पोर्स. आता त्यातूनच काय होते, मग हवा पानाच्या आत शिरते. जे छोटे छोटे छिद्र असतात ते आपल्याला डोळ्यांना दिसत नाही, त्यातून काय होते, मग त्या पानातून काय होते, मग त्या छिद्रातून काय होते, हवा पानाच्या आत, पानं जे असतात झाडाचे त्याच्या आत काय होते, मग ते शिरते. दज एअर अँड वॉटर कम टुगेदर इन द लीफ. मग अशा प्रकारे पहा, पाणी आणि हवा पाण्यामध्ये काय होतं, एकत्र येतात. इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईट प्लॅन्ट्स मेक देअर ओन फूड युझिंग द वॉटर अँड एअर इन द लिव्ज. आणि मग ती जी हवा आहे ती काय होते, मग पाण्यामध्ये काय होतात, पाणी आणि हवा काय होतं, पानामध्ये एकत्र येतात, आणि पानावर काय होतं, सूर्यप्रकाश पडला की हवा आणि पाण्यापासून काय होते, वनस्पती अन्न तयार करतात. म्हणजे त्या वनस्पती आहे ते काय करतात, स्वतःचं अन्न स्वतःच काय करतात, तयार करतात. त्यांच्या पानामध्ये जे छोटे छोटे छिद्र असतात त्याच्यामध्ये काय होतं, ते पाणी आणि हवा त्या पानामध्ये काय होते, एकत्र येतात, आणि मग त्या पानावर सूर्यप्रकाश पडला की हवा आणि पाण्यापासून वनस्पती काय करतात, आपले अन्न तयार करतात. अ प्लॅन्ट्स फूड इज मेड इन इट्स लिव्स, सनलाईट इज नेसेसरी फॉर दिस प्रोसेस. आता पहा, वनस्पतीचे अन्न पानामध्ये काय होते, त्या पानामध्ये काय होते, तयार होते, आणि त्यासाठी सूर्यप्रकाशाची काय असते, गरज असते. त्यांना स्वतःचं अन्न स्वतः तयार करण्यासाठी सूर्यप्रकाशाची काय असते, गरज असते. त्यांचं जे अन्न आहे ते काय होते, पानं जे आहे त्यांच्या पानामध्ये काय होते, ते तयार होते, आणि त्याच्यासाठी त्यांना कशाची गरज असते, सूर्यप्रकाशाची गरज असते. व्हॉट विल हॅव लर्न. आता पहा, आपण काय शिकलो, लिव्हिंग थिंग्स नीड फूड. आता सजीवांना काय असते, अन्नाची गरज असते. फूड गिव्स द बॉडी स्ट्रेंथ टू वर्क, इट हेल्प्स द बॉडी टू ग्रो अँड टू रिपेअर इट्स वेअर अँड टिअर. आता पहा, अन्नामुळे काय आपल्याला काम करण्याची काय मिळते, शक्ती मिळते, आणि शरीराची वाढ बी होते, आणि शरीराची होणारी जी झीज आहे ती काय होते, आपल्या अन्नामुळे भरून निघते. ॲनिमल्स सर्च फॉर रेडी फूड इन नेचर अँड इट. आता प्राणी जे आहेत ते निसर्गात तयार होणारे जे आयते जे अन्न आहे ते काय करतात, शोधून खातात. फूड ऑफ डिफरंट लिव्हिंग थिंग्स इज डिफरंट. आता पहा, वेगवेगळ्या सजीवांचे अन्न वेगवेगळे असते. सम ॲनिमल्स ईट द फ्लेश ऑफ अदर ॲनिमल्स, सम ईट ग्रास अँड लिव्स. आता काही प्राणी काय करतात, मांस खातात, तर काही प्राणी गवत आणि पाला खातात. सम सक द ब्लड ऑफ अदर ॲनिमल्स वाईल अदर्स ईट इन्सेक्ट. तर काही पहा,
प्राणी काय करतात, इतरांचे रक्त शोषतात, तर काही प्राणी काय करतात, किडे खातात. सम इन्सेक्ट फीड ऑन द लिव्स ऑफ प्लॅन्ट्स, आणि काही कीटक वनस्पतीचे काय करतात, पाने कुरतडून खातात. काही जे इन्सेक्ट आहेत ते काय करतात, वनस्पतीचे पाने कुरतडून खातात. जसे कॅटरपिलर जे आहे ते जे कीटक आहेत ते काय करतात, वनस्पतीचे पाने काय करतात, कुरतडून खातात. विथ द हेल्प ऑफ सनलाईट प्लॅन्ट्स प्रिपेअर देअर ओन फूड्स, आणि वनस्पती सूर्यप्रकाशाच्या मदतीने स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. ठीक आहे, तर पहा आपला जो चॅप्टर होता तो काय झालेला आहे, इथेच संपलेला आहे. अवर नीड फॉर फूड म्हणजेच आपली अन्नाची गरज. तो चॅप्टर आपला आपण तो काय झाला, दोन्ही पार्ट आपले इथेच काय झालेले आहे, संपलेले आहे. तर आज आपण काय करूयात, इथेच थांबूयात. थँक्यू.